नमस्कार, मी प्रवीण आहेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आत्ताची सर्वात मोठी घोषणा आहे, सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ही बातमी असणार आहे. यामध्ये तुम्हाला महिला ज्या आहेत पैशांची वाट पाहत आहेत, परंतु बघा या महिलांना जे आहेत ते पैसे मिळणार नाही आहेत. आता त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वांसाठी ही जी काही माहिती आहे ती खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये तुम्हाला कळून जाणार आहे की तुम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा नाही. यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वांनी व्हिडिओला पटकन लाईक करा आणि पटकन चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. त्यासाठी सर्व माता भगिनींनी महिलांनी पटकन व्हिडिओला लाईक करायचे आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. आता बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जो आहे तो लवकरच येणार आहे. खात्यामध्ये लवकरच तो तिसरा हप्ता जमा होणार आहे. परंतु जर आपण पाहिलं तर या महिलांना एकही रुपया मिळणार नाही आहे. बघा कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना एकही रुपया मिळणार नाही आहे त्याची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती कळून जाईल. सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा. लाईक केलं असेल अशी त्या ठिकाणी अपेक्षा करतो. व्हिडिओला लगेच सुरुवात करतोय. पाहू शकता बघा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महत्त्वाची माहिती काय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला त्या ठिकाणी पार पडणार आहे. याच तारखेला महिलांच्या खात्यात 1500 रुपये आणि 4500 रुपये खात्यात जमा होणार आहेत. पाहू शकता बघा याच तारखेला महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये पण येतील आणि 4500 रुपये पण येतील. आता बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 4500 रुपये कोणत्या महिलांना मिळतील, 1500 रुपये कोणत्या महिलांना मिळतील ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. संपूर्ण माहिती खूप महत्त्वाच्या दमदार अपडेट्स या ठिकाणी समोर आलेली आहे. खूप महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत देखील तुम्हाला शेअर करायचा आहे. सर्वांना माहिती मिळालीच पाहिजे. हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचाच आहे. त्यासोबतच व्हिडिओला पटकन लाईक करून टाका. आता बघा संपूर्ण माहिती दमदार माहिती काय ते आपण पाहूया. बघा त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. असे असतानाच आता काही महिलांच्या खात्यात या महिन्यात एकही रुपया जमा होणार नाही आहे. बघा जर तुम्ही पाहिलं तर पैसे जमा होणार आहेत, परंतु काही महिलांच्या खात्यामध्ये या महिन्यात एकही रुपया जमा होणार नाही. बघा सर्वात महत्त्वाची दमदार अपडेट आहे बरं. सर्वांनी इकडे लक्ष द्या. एकही रुपया या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही आहे. त्यामुळे तुमचा देखील या ठिकाणी नंबर लागतोय का, तुम्हाला देखील पैसे मिळणार नाहीत का, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळून जाणार आहे. त्यामुळे या महिला कोण असणार आहेत हे आपण जाणून घेऊयात. बघा या महिला कोण आहेत ज्या महिलांना एकही रुपया मिळणार नाही. त्यामध्ये कोणकोणत्या महिला आहेत त्या आपण आता जाणून घेणार आहोत. व्हिडिओ फक्त पूर्ण पहा, तुम्हाला माहिती मिळणार आहे. त्यामध्ये बघा पुढे जर आपण पाहिलं लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 29 सप्टेंबरला 29 तारखेला कार्यक्रम होणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी मंत्री महोदयांनी माहिती दिली. 29 तारखेला हा कार्यक्रम होत आहे. रायगडला हा कार्यक्रम होतोय, जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत. बघा तिसरा हप्ता जो आहे तो 29 सप्टेंबरला वाटप केला जाणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. पहिला कार्यक्रम कुठे झाला होता तुम्हाला माहिती आहे, पुण्याला, दुसरा नागपूरला आणि तिसरा कार्यक्रम या ठिकाणी रायगडला आता केला जातो आहे. 29 सप्टेंबरला हा कार्यक्रम होत आहे. त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. तिसऱ्या हप्त्याचे पैसे जे ते यावेळेस पाठवले जाणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. बघा अशी माहिती जे महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत अदितीजी तटकरे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. ठीक आहे, आता 29 तारखेला हा पैसा तुमच्या अकाउंटला पाठवला जाणार आहे. पण काही महिला आहेत त्या महिलांना पैसे पाठवले जाणार आहेत, एकही रुपया मिळणार नाही आहे. त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला माहिती मिळून जाईल. आता बघा लाडकी बहीण योजनेचा पहिला राज्यस्तरीय कार्यक्रम हा पहिला कार्यक्रम पुण्याला झाला 17 ऑगस्टला. ठीक आहे, 17 ऑगस्टला तो पार पडला होता. यावेळी पहिल्या हप्त्यात आपण 1,07,00,000 महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित करण्यात आला होता. जुलै आणि ऑगस्टचा 3000 रुपये जो निधी आहे तो त्या ठिकाणी महिलांना दिला होता. 3000 रुपये त्या ठिकाणी पाठवले होते पहिल्या वेळेस 17 ऑगस्टला. ठीक आहे, त्यानंतर बघा जर आपण पाहिलं त्यानंतर लाडकी बहीणचा दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम, दुसरा जो कार्यक्रम होता तो 31 ऑगस्टला नागपूरमध्ये झाला. नागपूरमध्ये तो पार पडला. यावेळी देखील महिलांना
आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला होता. यावेळेस देखील महिलांना जुलै आणि ऑगस्टचा लाभ जो आहे तो वितरित केला होता. म्हणजेच यावेळेस देखील 3,000 रुपये जे आहेत ते महिलांना दिलेले होते. 3,000 रुपये झाले. आता येत्या 29 सप्टेंबरला लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये होणार आहे. रायगडमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. तिसरा हप्ता जो आहे तो रायगडमध्ये होणार आहे. ठीक आहे. कधी पैसे येतील? 29 सप्टेंबरला. ठीक आहे. अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. त्यामुळे महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. 29 सप्टेंबरला हा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे. 29 सप्टेंबरला महिलाच्या अकाउंटला पैसे जमा होतील. आता बघा, कुणाला 4,500 मिळतील, कुणाला 1,500 मिळतील ते देखील आपण पाहूया. आणि कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना 1ही रुपया मिळणार नाही त्याची माहिती देखील आपण पुढे पाहणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता बघा, कुणाला 4,500 रुपये मिळणार. अदिती तटकरे यांनी यावेळी तिसऱ्या हप्त्यात नेमका कुणाला लाभ मिळणार आहे. बघा, तिसऱ्या हप्त्यात कुणाला लाभ मिळणार, कोणत्या महिलांना लाभ मिळणार याची देखील माहिती दिलेली आहे. याची पण माहिती आलेली आहे. तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबींमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, महिला आहेत, त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्टनंतर छाननी करून झालेत, तपासणी करून झालेत आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्यांना जो काही लाभ आहे तो DBTच्या माध्यमातून लाभ वितरित करण्यात येणार आहे. लाभ जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे. कधी? 29 सप्टेंबरला. ठीक आहे. 24 ऑगस्ट नंतरचे जे अर्ज आहेत त्या अर्जांना देखील आणि जे सप्टेंबरमध्ये आले होते ते अर्ज देखील. ठीक आहे. अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. संपूर्ण माहिती मंत्री महोदयांनी दिली. आता राहिला विषय कोणकोणत्या महिला आहेत ज्या महिलांना पैसे मिळणार नाही त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. बघा, 1,500ची माहिती पाहिलेली नाही आपण. बघा, या महिलांच्या खात्यात 1,500 येणार आहेत. दरम्यान ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे, बघा, ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे त्यांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होणार आहेत. बघा, आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळालेले नाही, बघा, ज्यांचा अर्ज 31 जुलैच्या अगोदर मंजूर होता त्यांना ऑगस्टमध्ये 3,000 रुपये दिले होते. ज्यांचे अर्ज 24 ऑगस्टपर्यंत मंजूर होते त्यांना देखील 3,000 रुपये दिले होते. आता ज्या महिलांचे अर्ज 24 ऑगस्टनंतर मंजूर झाले आहेत त्या महिलांना सप्टेंबरमध्ये म्हणजेच 29 सप्टेंबरला पैसे दिले जाणार आहेत. ठीक आहे. आता बघा, ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळालेले नाहीत त्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरचा लाभ वितरित करण्यात येणार आहे. अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. बघा, महिलांना हा मोठा दिलासा या ठिकाणी देण्यात आलेला आहे सरकारतर्फे. आता बघा, जर आपण पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं, तसेच ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरला आहे त्या महिलांना देखील याच महिन्यात 1,500 रुपये मिळणार आहेत. पण त्याआधी महिलांचा अर्ज हा मंजूर होणे महत्त्वाचे आहे. बघा, महिलांचा अर्ज मंजूर होणे महत्त्वाचे आहे. अर्ज मंजूर असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. अर्ज मंजूर नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तसेच सप्टेंबर महिन्यात अर्जांची छाननीची प्रक्रिया ही 20 ते 25 सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. बघा, 20 ते 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज जे आहे ते तपासणी सुरू राहील. यापूर्वी जर तुमचा अर्ज हा मंजूर झाला असेल, बघा, जर मंजूर झाला असेल तर तुमच्या खात्यात 1,500 जमा होतील आणि अर्ज मंजूरच झाला नाही तर महिलांच्या खात्यात या महिन्यात 1ही रुपया येणार नाही. बघा, 1ही रुपया येणार नाही. कदाचित त्यांना पुढच्या महिन्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुमचा अर्ज मंजूरच झाला नाही तर तुम्हाला 1ही रुपया मिळणार नाही आहे. काही महिला आहेत त्या महिलांना DBT इनेबल नसल्यामुळे त्या महिलांना देखील पैसे मिळणार नाहीत. ज्या महिलांचे DBT इनेबल नाहीत त्या महिलांना देखील पैसे मिळणार नाहीत. ज्या महिलांचा अर्ज मंजूर नाही त्या महिलांना देखील पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर DBT करून घ्या. अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती ह्या ठिकाणी होती. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. अपेक्षा आहे तुम्हाला हा जो व्हिडिओ तो आवडला असेल. पटकन व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. त्या माता भगिनींची देखील मदत तुमच्यातर्फे त्या ठिकाणी होईल. व्हिडिओला पटकन लाईक करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.